प्रशिक पतसंस्थेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मेघन जुमडे यांना विजय मिळाल्याबद्दल करंजम महात्म्यतर्फे स्वागत सोहळा संपन्न। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। सर्वत्र चर्चेत असणाऱ्या प्रतिष्ठेच्या प्रशिक पतसंस्थेच्या निवडणुकीत साप्ताहिक करंजम महात्म्य परिवाराचे मेघन जुमडे आणि गुलाबरावजी सारोटे यांनी विकास पॅनलकडून बहुमताने दणदणीत विजय प्राप्त केल्याबद्दल करंजम महात्म्य परिवार आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक संजय कडोडे यांच्या मार्गदर्शनावरून स्थानिक मा जिजामाता चौक कारंजा येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई नंदकिशोर कवडकर, शिवसेना शिंदे गटाचे नेता ॲडव्होकेट संदेश जिंतूरकर, माजी नगरसेवक प्रसन्ना भाऊ पळसकर, श्री भिलामाता संस्थानचे अध्यक्ष देव मनमोरे, जिजामाता मित्र मंडळाचे चंदूभाऊ खोना, धीरज जुमडे, ज्येष्ठ विचारवंत तथा करंजम महात्म्यचे परिवाराचे संजय कडोडे उपस्थित होते। यावेळी सर्वप्रथम फटाक्याची आतिषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, आऊसाहेब, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करून प्रशिक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचे शाही स्वागत करण्यात आले। त्यानंतर मेघन जुमडे व गुलाबराव सारोटे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी श्री संत गजानन महाराज मंदिरचे सेवाधारी गजानन पाटील कडू, मिंटू सागानी, साहेबराव पापडे, विजय खंडार, पत्रकार विनोद गणवीर, सुनील गुंठेवार, किरण सावके, सुधीर वर, गुरुदेव पतसंस्थेचे राजेश चंदन, प्रदीप वानखडे, गिरीश जिचकार, गजानन चव्हाण, रोहित महाजन आदींची उल्लेखनीय उपस्थिती होती। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। प्रशिक ग्रामीण सहकारी संस्था कारंजा लाड यांची संचालक मंडळाकरिता निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आमच्या साप्ताहिक करंजम महात्मा परिवाराचे मुद्रक, अंबिका मुद्रणचे मालक हे भरघोस अशा मतांनी निवडून आले। त्याबद्दल आज साप्ताहिक करंजम महात्मा परिवार कारंजा लाड आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा लाड तसेच त्यांचे सर्व चाहते मंडळी जिचकार भाऊ यांच्या वतीने यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि त्यांची पुढील वाटचाल अशी दिवसेंदिवस चालत राहो अशी मी परमेश्वराकडे विनंती करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांना भरभरून हार्दिक शुभेच्छा देतो। कवडकर, राजपूर चंदन आणि मोरे काका तसेच कडूसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ देऊन नवनिर्वाचित उमेदवाराचं स्वागत करावं।